ही चिकन दम बिर्याणी बघा ना काय जबरदस्त झालीये. हॉटेलपेक्षा ही भारी चिकन दम बिर्याणी जरी घरीच बनत असेल तर बाहेरून आणण्याची गरज काय. तर त्यासाठी काय केलं, इथे मी अर्धा किलो चिकन घेऊन त्याला स्वच्छ धुवून घेतले. नंतर त्यामध्ये अर्धी वाटी फ्रेश दही घालायचे. सोबतच यामध्ये 2-2 चमचे आले लसूणची पेस्ट घालायची. नंतर यामध्ये 1 चमचा भरून काश्मीरी लाल तिखट घालायचं, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं. सोबतच यामध्ये तळलेला कांदा घालायचा आणि सर्व मसाल्यांना चिकनला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं. चिकनला छान स्मोकी फ्लेवर येण्यासाठी एका वाटीमध्ये गरम कोळसा घालायचा, त्यावर थोडंसं साजूक तूप घालायचं आणि वरून झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं. आता इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ 1 तासापूर्वीच भिजत घातलेले होते. तर इथे मी काही खडे मसाले घेतले, ते आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे. 1 चमचा भरून साजूक तूप घालायचं. पाण्याला छान उकळ आला की त्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आणि 5 मिनिटं तांदूळाला उकळून घ्यायचे आणि उकळल्यानंतर पाणी निथळून एका ताटामध्ये घालायचे. आता फोडणीसाठी एका कढईमध्ये तेल घालायचे. तेल गरम झाले काही खडे मसाले घालायचे. खडे मसाले थोडेसे परतून झाले की त्यामध्ये लांब चिरलेला अर्धा किलो कांदा घालायचा आहे. कांदा छान सोनेरी रंगावर परतून झाला की 1 टोमॅटो चिरलेला घालायचा आहे. टोमॅटो नरम होण्यासाठी 2 ते 3 मिनिटं यावर झाकण ठेवून मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचं. टोमॅटो असा नरम झाला की त्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ना ते घालून घ्यायचंय. आता याला व्यवस्थित मिक्स करून यावर झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटांसाठी चिकन छान शिजून घ्यायचंय. आता इथे बरोबर 20 मिनिटांनंतर चिकन छान शिजलं गेलंय. आपली इथे चिकनची ग्रेव्ही बनून तयार झालीये. आता काय करायचंय, मध्यम गॅस ठेवून एका तव्यावर पातेलं ठेवायचंय आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे ग्रेव्ही घालायची. नंतर यामध्ये उकळलेला तांदूळ घालायचा. असेच आपल्याला 2-3 लेअर यामध्ये द्यायचे. आता इथे रोज वॉटर आणि केवडा वॉटर मध्ये फूड कलर मिक्स केले, ते आपल्याला 1 चमचा यामध्ये घालायचे. नंतर थोडासा तळलेला कांदा, फ्रेश पुदिना, कोथिंबीर घालून यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी बिर्याणीला छान दम देऊन घ्यायचा आहे. तर मस्त आपली इथे हॉटेलपेक्षाही भारी गरमागरम चिकन दम बिर्याणी बनून तयार झाली आहे. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.